तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 25व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट आहे। उदाहरणार्थ 25वा हप्ता हा कधी येणार, म्हणजे जुलैच्या हप्त्याचं वितरण कधीपासून सुरू होईल, त्याचसोबत लाडक्या बहिणींना हप्तेवाढी संदर्भात सुद्धा आता नवीन अपडेटची अपेक्षा आहे। लवकर येणारा जो हप्ता आहे तो 2100 येईल अशा अपेक्षेने लाडक्या बहिणी 25व्या हप्त्याची वाट पाहत आहे। तर नेमकं वितरण कधीपासून सुरू होईल आणि हप्तेवाढी संदर्भात नवीन काही अपडेट आहे का, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, 24व्या हप्त्याचं वितरण आता पूर्ण झालेले आहे आणि ज्या महिलांना 24वा हप्ता मिळाला अशा सर्वच लाडक्या बहिणी आता 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि अशा बातम्या प्रसार माध्यमांवर येत आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे। आता वाढ म्हणता म्हणता जवळपास 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 24 हप्ते झालेले आहेत, पण अजूनपर्यंत वाढ झालेली नाही। या अगोदरच लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ व्हायला पाहिजे होती, कारण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन राज्य सरकारने असं लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 1500 वरून 2100 रुपये देऊ। या संदर्भात बऱ्याच वेळा पत्रकारांनी राज्य सरकारला या संदर्भात विचारणा केली की वाढ कधीपर्यंत होईल। फक्त एकच उत्तर राज्य सरकारकडून आपल्याला मिळालेलं आहे, त्यांच्या मंत्र्याकडून एकच उत्तर मिळालेलं आहे की वेळ आल्यावर वाढ करू। आता वेळ कधी येते हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे आणि त्याच सोबत पंतप्रधान सल्लागार समितीने सुद्धा राज्य सरकारला या संदर्भात शिफारस केलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या मानधनात, लाडक्या बहिणींच्या मानधनात लवकरच वाढ करण्यात यावी, कारण वाढती महागाई आणि बदलत्या गरजांनुसार लाडक्या बहिणींना 1500 रुपये आता पुरेसे नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात लवकरच राज्य सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे येणारा जो जुलैचा हप्ता आहे तो 2100 रुपये येईल अशी आपण आशा करूया। आता वाढ किती होते हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। जवळपास या अगोदरच काही राज्यांमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिल्या जात आहे, तर त्या राज्यांमध्ये आता जवळपास वाढ झाली असणार 2500च्या जवळपास। तिकडे जर वाढ झाली तर आपल्या इथे सुद्धा नक्कीच 2500 रुपये इतकी वाढ आता करायला पाहिजे, कारण वाढ करतो असं म्हणून राज्य सरकारने 2 वर्ष गमावलेले आहे। त्यानंतर आता हे 3रं वर्ष चालू झालेलं आहे आणि आता जर वाढ झाली नाही तर मग निश्चितच ही वाढ एखाद्या निवडणुकीच्या तोंडावरच होण्याची शक्यता आहे। तर लाडक्या ताईंनो, नक्कीच आपण आपल्या चॅनलवरून राज्य सरकारला या संदर्भात प्रश्न नेहमीच विचारत राहणार आहोत। आपण लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत आणि लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे या संदर्भात आम्ही सुद्धा राज्य सरकारला विनंती करणारच आहोत। पण लाडक्या ताईंनो, तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये राज्य सरकारला या संदर्भात विनंती नक्कीच करायची आहे की लवकरात लवकर 1500 वरून 2100 रुपये करण्यात यावे, अशी विनंती तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू शकता। आता हा झाला वाढीवचा मुद्दा, तर वाढ कधी होते हे सुद्धा पाहण्यासारखं असेल। पण ज्या लाडक्या बहिणींना 24वा हप्ता मिळाला अशा लाडक्या बहिणी 25व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे। तर 25वा हप्ता हा कधीपर्यंत मिळेल, तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, बऱ्याच प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहेत की आषाढी एकादशीच्या निमित्ताने, म्हणजेच अशा उद्या परवा या 2 दिवसातच वितरणाला सुरुवात होईल। पण असं सहसा शक्य नाही, कारण आताच आपल्याला वितरण 20 तारखेपर्यंत चालू होतं आणि आज फक्त 23 तारीख आहे आणि आषाढी एकादशी ही 25 तारखेची आहे। 5 दिवसात एवढी मोठी प्रक्रिया पार पडणे मला तरी फार कठीण वाटते, त्यामुळे माझ्या मते तरी वितरण होणार नाही। बऱ्याच प्रसार माध्यमांवर वितरण होणार असं सांगण्यात येत आहे, पण माझ्या मते तरी तुम्हाला 10 ऑगस्टच्या जवळपास, म्हणजेच पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वितरण हे जाण्याची शक्यता आहे। तशी कुठलीही शक्यता नाकारता येत नाही, वितरण एकादशीच्या दिवशी सुद्धा होऊ शकते। आणि त्यानंतर बऱ्याच महिला केवायसी संदर्भात सुद्धा विचारपूस करत आहेत, तर केवायसी संदर्भात अजूनपर्यंत कसलीही अपडेट ही आलेली नाही। जवळपास 93 लाख अपात्र झालेल्या महिला रोज एकच प्रश्न विचारत आहे की केवायसी कधीपर्यंत सुरू होईल,
कारण त्या महिलांना केवायसी केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा लाभ हा त्यांना मिळणार नाही. जवळपास 50 ते 60 लाख महिला अशा आहेत की ज्यांनी केवायसी केलीच नव्हती. त्यानंतर ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली अशा सुद्धा भरपूर महिला आहेत आणि त्यानंतर केवायसी करून सुद्धा काही महिला या योजनेत बसल्या नाही अशा सुद्धा महिला भरपूर आहे. एकंदरीतच बऱ्याच महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं निवारण करण्यासाठी एकदा केवायसी ही सुरू नक्कीच झाली पाहिजे आणि एका महिन्यासाठी त्याची मुदत ही असली पाहिजे. बऱ्याच महिलांना केवायसी करताना भरपूर अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची केवायसी ही अधुरी राहिलेली आहे. काही महिलांची केवायसी ही चुकीची सुद्धा झालेली आहे. लवकरच या संदर्भात राज्य सरकार काहीतरी ठोस निर्णय घेऊन रक्षाबंधनाच्या अगोदर, म्हणजेच 1 महिना रक्षाबंधन आहे, तर 1 महिन्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींना केवायसी उपलब्ध करून देण्यात यावी. हीच रक्षाबंधनाची लाडक्या बहिणींना भेट असणार आहे. त्याचसोबत 1500 वरून 2100 रुपये सुद्धा लवकरात लवकर जर केले तर लाडक्या बहिणींना निश्चितच ही रक्षाबंधनाची भेट आनंदाने त्या स्वीकारतील आणि या संदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल अशी आपण अपेक्षा करूया. आता सध्या तरी ज्या महिलांना केवायसी झालेली नसेल, ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नसेल, अशा महिलांना जुलैचा हप्ता सुद्धा आता मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला अपात्र करण्यात आल्या आहेत अशा महिलांची फेर तपासणी लवकरच सुरू होईल आणि आपण अशी आशा करूया की त्या महिला पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया राज्य सरकार करेल आणि त्या यशस्वीरित्या या योजनेमध्ये पात्र ठरतील. तर लाडक्या बहिणींनो, या हप्त्याच्या वितरणासंदर्भात, जुलैच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात असो, केवायसी संदर्भात असो किंवा मानधन वाढी संदर्भात असो, कसलीही अपडेट येवो, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.